तुम्हाला वाटलं, आम्ही फोन केला तुम्हाला की एखाद्या व्यक्तीला, आता कोणाचं नाव घेऊ, जे मोठ्याचं नाव घेतो, अमर जगदाळेंसाठी, अमर जगदाळेंना तुम्ही कर्ज द्या म्हणून आम्ही सांगितलं. जर अमर जगदाळेंची जर कागदपत्र पूर्ण नसतील, अमर जगदाळे, अमर परत राग येऊ नको, आपलं नाव तुझं घेतो, आपलं तू मोठ्या अमर घेतलंय. जर अमर जगदाळेंची कागदपत्र जर पूर्ण नसतील तर आमची विनंती तुम्हाला, आम्ही जरी फोन केला तरी कर्ज तुम्ही काय देऊ नका. सगळी कागद पूर्ण केले. कसं आम्हाला फोन करणं आमचं काम आहे, आप्पासाहेब असेल, गारडकर दादा असेल, आमचं सगळ्यांचं काम आहे. पण जर कागद नसली तर कृपा करून अजिबात कुणाला कर्ज देऊ नका. तुम्हाला योग्य माणसं बघा, नाही तर काय होतं, आता लय पतसंस्था द्या, तुमचं झालं की तिकडं, तिकडं झालं की इकडं, आणि लय गोड गोड बोलते देऊ. त्यामुळं अजिबात फसू नका. त्यामुळं तुम्ही काय, नाहीतर नको परत काय तर पेपरला माझं. त्यामुळं चांगलं चालवा, ज्याच्याकडे परतफेड आहे, जे देऊ शकतो त्याचंही करा. त्यामुळं आणि एक सांग लक्षात ठेवा, लोकांना एकदा तुमच्यामध्ये तुमची आयडेंटिटी झाली की काही केलं तरी महावीर आणि त्यांचं संचालक बोर्ड कागद नसल्याशिवाय कर्ज देत नाही. आपण तुम्हाला माहिती, येळे सरांची पतसंस्था, आज गारडकर दादा येळे सरांची पतसंस्था, मला वाटतं 150, 200, 200, 250 कोटी रुपयाची ठेव असेल की त्यांना अजित दादाकडे लोक जातात, दादा येळे सरांना सांगा आम्हाला कर्ज पाहिजे. दादा दत्तोबा येळे असं माणूस पाठवतोय, हरिभाऊजी कर्ज द्या. हो दादा, होय म्हणतो ती, पण होय म्हणतं, पण तो जर माणूस, त्या माणसाला वाटतं की माझं काम झालं, पण तो माणूस बघा येळे सरांकडे जातो ना, येळे सर कागद नसल्यावर कोणाला कर्ज देत नाही. मग ती लोक म्हणतात दादाने एवढं सांगून, अहो दादाने तुम्हाला कर्ज द्यायला सांगितलंय पण कागद घेऊन द्यायला सांगितलंय. त्यामुळे अशा गोष्टी असतात. त्यामुळे तुम्हाला टिकवायचं अजिबात कुणाचं कुणी, म्हणजे तुम्हाला वाटतं स्टेजवर आता येत बरं का, देवकर कुठनं बाबळगावून आता काढते, अजिबात देवकराला पण कर्ज द्या बघा. त्यामुळं मला तुम्हाला एवढंच सांगायचं की तुम्ही सगळ्या माझ्या बहिणी इथं उपस्थित आहेत, सगळे भाऊ इथं उपस्थित आहेत. तुम्हाला जेवढं तिथं या पतसंस्थेला ठेवी ठेवून आपण सहकार्य करा, कारण शेवटी तरुण उद्योजक, महिला बचत गट. आणि एक लक्षात ठेवा, महिला बचत, बघाशी कोणीतरी सांगितलं की, मी तुम्ही खरं सांगतो, घराची चावी, आपल्या घरातल्या तिजोरीची चावी दादा तुम्ही तुमच्या वहिनीला अजून दिलीच नाही, त्यामुळे तुम्हाला लक्षात नाही आलं. घराच्या तिजोरीची चावी जर आपण महिलांच्या हाती दिली तर त्या घरामध्ये खरंच घर सुरक्षित राहतं. म्हणजे ते बघा तुम्ही बाजार, त्याच्या महिला ज्या ज्या महिला घरामध्ये संसार ज्या